भारतात उपलब्ध संसाधनं आणि नवोन्मेषाचा उपयोग करून व्यावसायिक आव्हानांचं संधीत रूपांतर करण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली व्यक्त. भाजपा संसदीय पक्षाकडून जीएसटी सुधारणांचा ठराव एकमतानं मंजूर. या सुधारणा देशाला आत्मनिर्भर करण्याच्या मोदी सरकारच्या लक्ष्याचं प्रतीक. भाजपा संसद कार्यशाळेचा आज दुसरा दिवस. रालोआचे घटक पक्षही होणार सहभागी. समारोप सत्राला पंतप्रधान करणार संबोधित. ब्रिक्स आभासी परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर करणार भारताचं प्रतिनिधित्व. बहुपक्षीय सहयोग वाढवण्यावर होणार चर्चा. एनआयएची महाराष्ट्रासह 5 राज्य आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासह देशभरात 22 ठिकाणी शोध मोहीम. जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम इथल्या जंगलात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार. ओबीसींचं नुकसान होईल असा कोणताही निर्णय घेतला नसून सरकार ओबीसींना काहीही कमी पडू देणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती. दक्षिण कोरियाला 4-1 गोलफरकानं नमवून आशिया चषक जिंकत भारत 2026 हॉकी विश्वचषकासाठी ठरला पात्र. पंतप्रधानांनी केलं अभिनंदन. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत यानिक सिनरला 90, कार्लोस अल्कराज ठरला विजेता. नमस्कार. एकच्या बातमी